नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मऊ लुसलुशीत असे दही वडे कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। येथे मी उडदाची डाळ 1.5 वाटी घेतलेली आहे, 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। या दोन्ही डाळी आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजण्यास ठेवायच्या आहे। आता डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही डाळ एक तर तुम्ही वेगवेगळ्या वाटू शकतात किंवा हाफ अशा तुम्ही वाटू शकता। तर मी दोघी अर्धे अशा घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे फाईन असं दळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या इथे फाईन असं हे पीठ झालेलं आहे। आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता हे पीठ मी एका खोलगट अशा भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ फेटता येईल। संपूर्ण डाळ मिक्सरला बारीक अशी दळून घेऊया। मिक्सरला ही संपूर्ण डाळ मी बारीक अशी दळून घेतलेली आहे। अतिशय कमी पाणी ॲड करून आपण ही डाळ व्यवस्थित अशी दळून घ्यायची आहे। आता ही संपूर्ण डाळ व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही डाळ ना व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे। संपूर्ण एकजीव ही डाळ होते, त्यातल्या त्यात या डाळीमध्ये ना हवा निर्माण होते। तशा पद्धतीने ना पीठ आपल्याला छान असे ना मिक्स करायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे डाळीचं पीठ एकदम हलकं फुलकं होतं। आता मी तुम्हाला एक फायनल डेमो दाखवणार आहे की पीठ कसं झालेलं आहे। आता हे पीठ फायनल झालेलं आहे। एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि मी येथे 2 वडे तोडून दाखवणार आहे। बघा, पाण्यात टाकताच क्षणी हा वडा वरती आलेला आहे। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। याच्यावरून आपल्याला समजतं की आपला वडा कसा होणार आहे। अतिशय हलका फुलका हा वडा होतो। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा येथे ओवा ॲड करायचा आहे हातावर क्रश करून आणि अगदी 1 पिंच मी येथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे, कारण की डाळ ऑलरेडी आपली छान अशी फ्लफी झालेली आहे। त्यामुळे यामध्ये ना खाण्याचा सोडा तुम्ही स्किपही केला तरी चालेल। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। आता हे पीठ आपलं फायनल असं रेडी झालेलं आहे। आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर एका बाउलमध्ये 1 तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे। यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही या जागेवर हिंगसुद्धा वापरू शकतात, मी हिंग स्किप केलेलं आहे। आणि वाटलं तर तुम्ही येथे धने जिरे किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकतात, पण एक प्लेन पाणी मी येथे बनवलेलं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता यामध्ये एक वडा सोडायचा आहे। तर मी सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर अगदी नॉर्मल ठेवलेलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला हे वडे सोडायचे आहे आणि थोडे मोकळे सुटसुटीत आपल्याला हे ठेवायचे आहे, जेणेकरून हे जवळजवळ असे चिपकणार नाही। वडे आता दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घेऊया। दुसऱ्या साईडने पण हे वडे व्यवस्थित असे पलटी होतात आणि आपण येथे तेलाचं थोडं प्रमाण कमी ठेवल्यामुळे आपल्याला थोडंसं याचे खालीवर करावं लागतं तेल। दोन्ही साईडनी वडे छान असे सुटलेले आहे। आता हे वडे आपल्याला हलकेसे गोल्डन रंगावर येईपर्यंत छान असे आपल्याला 5 ते 10 मिनिटं कमी आचेवर आपल्याला मंद आचेवर हे तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला मंद आचेवर तळायचे आहे, नंतर आपण हाय फ्लेम करणार आहोत। आता वड्याने थोडासा हलकासा कलर सोडलेला आहे। आता मी येथे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। हाय फ्लेमवर आपल्याला दोन्ही साईडनी छान असे गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। दोन्ही साईडनी वडे छान असे आपले तळल्या गेलेले आहे। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। सुरुवातीला तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक बॅच अशी अर्धीवट कच्चीसुद्धा काढू शकता आणि तिला डबल फ्राय करू शकता। डबल फ्राय केल्यामुळे हे वडे ना खूप जास्त क्रिस्पी होतात। ते वडे आपले फायनल असे झालेले आहे। मी एका प्लेटमध्ये काढलेले आहे। आता सेकंड बॅच मी याच पद्धतीने करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी सेकंड बॅचसुद्धा येथे रेडी करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे हे गोल्डन रंगावर आपले छान असे वडे तयार झालेले आहे आणि वड्याने अजिबात येथे तेल पिलेलं नाही किंवा सोडा जास्त झालेला नाही आणि वडेसुद्धा छान असे टम्म फुगलेले आहे। मी येथे अगदी छोट्या साईजचे वडे केले तरीसुद्धा हे वड्यांची साईज डबल झालेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठेसुद्धा येथे वडे तयार करू शकतात आणि त्याची साईज डबलच होणार। इतक्या सुरेख पद्धतीने हे वडे येथे रेडी झालेले आहे। आता एका प्लेटमध्ये सेकंड बॅचसुद्धा काढून घेऊया।
येथे आपले संपूर्ण वडे रेडी झालेले आहे। मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते आणि इतके क्रिस्पी वडे झालेले आहे आणि डबलचे छान असे फुललेले आहे आणि अजिबात यांनी तेल पिलेलं नाही। तुम्ही बघू शकता इतके सॉफ्ट झालेले आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। आता हे वडे आपल्याला पाण्यामध्ये ॲड करायचे आहे। तर येथे आपण प्लेन असं मिठाचं पाणी केलेलं आहे, त्यामध्ये मी हे वडे ॲड केलेले आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला हे प्लेटने झाकून ठेवायचे आहे। तर 10 मिनटं झालेले आहे। प्लेट काढून घेऊया। वडे बघा मस्त असे डबलचे फुलले गेलेले आहे। आता तुम्हाला वाटलं ना ते हाताने तुम्ही हे चपटे करू शकतात किंवा मग तुम्ही अशाच पद्धतीने हे वडे पाण्यातून काढून घ्यायचे आणि हे दह्यामध्ये आपल्याला डिप करायचे। मी तुम्हाला 2-3 पद्धत दाखवते, जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर पडेल त्यानुसार तुम्ही करायचं आहे। तर मी इथे हाताने याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहे। आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सेकंड प्रोसेस दाखवते की हे वडे फक्त पाण्यातून काढून घ्यायचे। मिठाच्या पाण्यामध्ये जास्त वेळ आपण डिप नाही करत, त्यामुळे पाणी एवढं त्याच्यामध्ये जात नाही आणि हे वडे ना अशा पद्धतीने जर तुम्ही दह्यामध्ये ॲड केले ते छान असे चवीला सुद्धा लागतात आणि डबलचे असे फुलतात। आता दोन्ही पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे। तर हिरवी चटणी करून घेऊया। तर इथे भरपूर अशी कोथिंबीर, अर्धा तुकडा आल्याचा, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची पाकळी घेतलेली आहे। इथे आपली हिरवी चटणी रेडी झालेली आहे। इथे मी 1.5 वाटी घट्ट असं दही घेतलेलं आहे। हे दही आपण आता व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। दह्यामध्ये आपल्याला एकही लम्स नको आहे। व्यवस्थित असं हे छान असं फेटून घ्यायचं आहे। हे दही व्यवस्थित असं फेटल्या गेलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे मी साखर घालणार आहे। साखर तुम्ही इथे पिठीसुद्धा वापरू शकतात किंवा जाड वापरू शकतात। जाड घातली तर यामध्ये तुम्हाला चांगली अशी फेटून घ्यायची आहे, हे लक्षात घ्या। आता मी इथे जाड साखर घातलेली आहे, त्यामुळे येथे मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करणार आहे। तर याची जी आपल्याला लेवल ठेवायची आहे ती मध्यम स्वरूपाची पातळ ठेवायची आहे। खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही, असं मध्यम स्वरूपाचं हे दही आपल्याला लावून घ्यायचं आहे। चला तर प्लेटिंग करूया। येथे मी ना एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर 4 वडे मी ठेवणार आहे। जशी तुमची प्लेट असेल त्यानुसार ॲडजस्ट करायचे आहे। आता 4च्या 4 वडे येथे ॲड केल्यानंतर आता वड्यांवर आपण व्यवस्थित असं दही स्प्रेड करून घेणार आहोत। तर इथे दह्याने छान असे वडे डिप करायचे आहे। आता यावर हिरवी चटणी ॲड करायची आहे। आता यावर चिंच गुळाची चटणी ॲड करायची आहे। यावर काळं मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर यावर धने जिरे पावडरची 1 लेयर ॲड करायची आहे आणि हलकीशी यावर आपल्याला लाल चटणी वापरायची आहे। लाल चटणी तुम्ही स्किपही करू शकता। त्यानंतर यावर आपल्याला 0 नंबर शेव ॲड करायची आहे आणि येथे थोडासा कांदा ॲड करायचा आहे आणि 1 हिरव्या कोथिंबीरचं पान वापरायचं आहे। अशा पद्धतीने आपली फायनल अशी येथे प्लेट रेडी झालेली आहे। तर तयार आहे मित्रांनो आपल्या घरच्या साहित्यामध्ये अतिशय झटपट होणारे दहीवडे, तेही मार्केटपेक्षाही अतिशय चविष्ट। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण।